अरे काय चालवलंय काय आई बाबा तुम्ही? हा काय चाललंय? आई बाबा, अहो कालपर्यंत तुम्ही त्या सिद्धूच्या विरोधात बोलत होता ना, आणि आज अचानक काय भावनाचं त्याच्याशी लग्न लावून द्यायचं म्हणताय? त्यांनी आपली काही छोटी फसवणूक केलेली नाहीये. अरे कालपर्यंत तर तुला असं वाटत होतं ना की भावनाचं पटकन लग्न व्हावं, या घराबाहेर ती पडावी. मग आता काय झालं? होतंय ना तुझ्या मनासारखं? हा म्हणजे तसं चांगलंच आहे, पण मग सिद्धूशीच का लग्न करायचंय? कारण सिद्धू चांगला मुलगा आहे. भावनासाठी शोधूनही असा मुलगा सापडणार नाही. तू जरा शांत बसशील का? आपल्याला कळतं का यातलं काही? हा? हे बघा आई बाबा, मला हा तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाही. काय रे हरीश, तुला पटलाय? नाहीतर काय बाबा, तुम्हाला हे दिसतंय का की या दोघांचं लग्न जर तुम्ही लावून दिलं तर खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. हो का? ते कसं काय रे हरीश? अहो कसे म्हणजे काय? एका मुलीचं लग्न ठरवण्याच्या नादात तुम्ही दुसऱ्या मुलाचं लग्न धोक्यात घालताय, एवढं साधं कळत नाहीये तुम्हाला? अहो आज सिंचना फक्त भावनाताईमुळे या घरात नाहीये, माहेरी निघून गेलीये. माझा एकही फोन ती उचलत नाहीये. का? तर तिला हे लग्न अजिबात मान्य नाहीये म्हणून. आणि आता तर काय? आता तुम्ही दोघांनीही या लग्नाला मान्यता दिलीये. आणि आता काय? आता सिंचना या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. याचा कधी विचार केलाय का तुम्ही? हा, नाही ना? नाही, कसा करणार? कारण लग्न रखडलेल्या मुलीसाठी तुम्हाला आयता जावई मिळालाय ना, म्हणून.